2018चं ते वर्ष होतं. सुनेत्रा नावाची एक महिला तिच्या पतीसोबत आनंदाने गावामध्ये राहत होती. पण आता या आनंदाला काही ना काही नजर लागणारच होती. 2019मध्ये या सुनेत्राचा पती गेला. पती गेल्यानंतर तिच्या हातामध्ये काय राहिलं? त्या पतीने सांभाळलेल्या 8 ते 10 शेळ्या, 1.5-2 एकर शेती, ती पण कोरडवाहू होती. याच्यामध्ये पाऊस पडला तरच काहीतरी पिकायचं. कधी ज्वारी कर, कधी मका कर किंवा असं गवत वगैरे केलं, त्याच्यात शेळ्या सोडून दिल्या आणि त्या शेळ्यातून येणाऱ्या उत्पन्नातून हिचं घर चालायचं. नाहीला अजूनपर्यंत एकही संतान नव्हतं. पती गेल्यापासून आता एकटी पडली होती. सुनेत्राला चिंता होती की भविष्याचं कसं होईल. सुनेत्रा विचार करायची की होईल ते होईल, आता काय करू, आता विचार तर करून का उपयोग नाही. त्याच्यासाठी आपली ही दिवसभर शेळ्या चरायला सोडायची, जंगलामध्ये जायची, त्याच्यानंतर त्या शेळ्यांमधून येणारं उत्पन्नात तिचा घर खर्च चालवायची. अशा प्रकारे तिचं आयुष्य चालू होतं. या सुनेत्राची एक बहीण होती. या बहिणीला एक पोरगा होता, जो की सगळ्यांचा लाडका होता. अमित नावाचा तो पोरगा सगळ्यांचा लाडका असल्यामुळे त्याने आयुष्यात काहीच केलं नाही. म्हणजे ना शाळा शिकला, ना कुठं नोकरी केली. लाडका ह्यानं त्याला 500 रुपये दे, ह्यानं 1000 रुपये दे, असं करून करून त्याच्यापाशी काय झालं की पैसे जमा होत होते. त्याच्यामुळे तो वाईट नादाला लागला, नशा करू लागला. याच्यामुळे त्याने कधी कष्ट केलेच नाही, त्याला कष्ट करावं लागलेच नाही. आईबापाचा लाडका, इकडं मावशीचा लाडका, मामा मामीचा लाडका, त्याचे आजी आजोबा, यांचा सगळ्यांचा. अमितच्या बापाला याची खूप काळजी असायची. अमितचा बाप म्हणायचा की अमित, तू नको असं करू रे बाबा, तू काहीतरी कर, काम कर, पुढे चालून तुझं लग्न कसं व्हायचं, तुझा परिवार कसा चालायचा. पण अमितला कसलीही चिंता नव्हती. ही कधी सुनेत्रापाशी जायचा, तिच्यासोबत काही दिवस राहायचा, तिच्या शेळ्या चरू लागायचा. त्याच्यानंतर ती सुनेत्रा त्याला थोडेफार पैसे द्यायची. पुन्हा हा त्याच्या गावाला यायचा. सुनेत्राला काहीही काम असू दे, कधी आजारी पडू दे, कधी दवाखान्यात जायचं असू दे, शेळ्या ऐकायला जायचं असू दे, बाजार आणायला जायचं असू दे, त्या अमितला नक्कीच बोलवायची. अमित तिच्या घरापासून साधारणतः 20 किलोमीटर अंतरावरती होता. तो गाडीवरती यायचा, गाडीवरती जायचा. आता या सगळ्या गोष्टीला 4 ते 5 वर्षे निघून गेली. 2025चं ते वर्ष होतं. 25 जानेवारी 2025 या रोजी सुनेत्रा आजारी पडली. त्याच्यानंतर ती विचार करते की अमितला तर बोलवून घ्यावं. त्याच्यामुळे ती अमितला फोन करते, पण अमितचा मोबाईल बंद होता, कारण त्याने भांडणं करून मोबाईल बंद करून ठेवलेला होता. अमित म्हणायचं की माझं लग्न लावून द्या. त्याच्या घरचे म्हणायचे की तू कमवत नाही तर तुझं लग्न कुठनं लावून देऊ आणि तुला कोण देणार आहे पोरगी. याच्यामुळे अमितने त्याच्या घरच्यासोबत भांडण केलं. शेवटी अमितला फोन लावून कंटाळून गेल्यानंतर सुनेत्राने तिच्या बहिणीला फोन लावला. अमितची आई फोन उचलते आणि म्हणते की बोल की काय झालं. त्यावेळेला सुनेत्रा म्हणते की अमित कुठं. अमित फोन उचलत नाही. ती घडलेली पूर्ण घटना सांगते. त्यावेळेला ही जी सुनेत्रा आहे ना, ती काय म्हणते की हे बघ, आता त्याचं वय झालं, त्यावेळेला तो तसं करणारच आहे. बघू, मी पण माझ्या इकडं बघते कोण आहे का, पण तो आता सध्याला तर ना त्याला माझ्याकडे लावून द्या. माझ्याकडे आज 2 दिवस झाला आजारी पडली आणि माझ्या शेळ्या कोणीच चरायला घेऊन जाई नाही. एक कामगार ठेवला होता, पण तो कामानिमित्त बाहेर गेलाय. अमितला पाठवून दे, त्याला सांग मावशीने बोलवलं, त्याला पैसे द्यायचे म्हणावं. त्याची आई ज्या वेळेला सायंकाळी अमित घरी आला त्यावेळेला त्याच्यासोबत बोलायचा प्रयत्न करते, पण त्यावेळेला बघते की हा अमितने तर नशा केलेल्या, दारू पिलेला आहे. त्याची आई त्याला त्या ठिकाणी 2 कानाखाली लावते. त्याची नशा उतरण्याची वाट बघू लागते. सकाळी उठल्यानंतर त्याची आई त्याला म्हणते की जो हे जे केले ना एकदम वाईट केले, पण जाऊ दे, आता तुझ्या मावशीचा सुनेत्राचा फोन आला तर ती म्हणत होती की तिकडे ये, तुला पैसे देते, तिच्या शेळ्या 2-3 दिवस चारायला घेऊन जायच्या आहेत, मावशी आजारी आहे. ज्या वेळेला अमित ऐकतो की मावशी आजारी आहे आणि पैसे देणार आहे, त्यावेळेला त्या मावशीला फोन करतो. बघतो की आधी मोबाईलमध्ये खूप मिस कॉल पडलेत. मावशीला फोन केल्यानंतर म्हणतो की काय झालं मावशी, बरी नाही काय. सुनेत्रा म्हणली की हो रे, तुला 2 दिवस झालं कॉल लावते, तू उचलला नाही. बरं ते जाऊ दे, लवकर ये. त्यावेळेला अमित आपला गाडीवरती बसतो, बॅग वगैरे अडकवतो, 2-4 दिवसाची कापडं वगैरे ठेवतो त्याच्यात. सुनेत्रापाशी पोहोचल्यानंतर सुनेत्रा म्हणते की हे बघ, तू ना शेळ्या हिंडवायला घेऊन जा आणि आसपास चांगला चारा बघून तिथं सोड. एक शेळी यायला झालेली आहे, तिची बोकडं वगैरे झाली तर तुला देईल त्याचे पैसे, फक्त काळजी घे शेळ्यांची. त्या सुनेत्राला तो होकार देतो आणि त्या ठिकाणाहून निघून जातो. मित्रांनो, या अमितचं वय होतं 23 ते 24 वर्ष. याची जवानी उपाळून येत होती. ज्या वेळेला पण हा शेळ्या घेऊन जायचा त्यावेळेला त्या ठिकाणी जाऊन एका झाडाखाली बसून अश्लील व्हिडिओ बघायचा. त्याच्यानंतर तो हस्तमैथून वगैरे करायचा. याचा असा सिलसिला 4 ते 5 दिवस चालला. एक दिवशी त्याने अश्लील व्हिडिओ लावले होते, त्याच्यामध्ये जनावरांसोबत करायला लागलेले व्हिडिओ त्याने बघितले. त्यावेळेला त्याची इच्छा झाली की अरे माझ्यापाशी तर शेळी आहे. त्यावेळेला त्याने एक शेळी ओढून आणली, शेळीला झाडाच्या मागं उभा केलं, तिच्यासोबत ते वाईट कृत्य करू लागला. ज्या वेळेला त्याचं मन भरलं त्यावेळेला शेळी सोडून दिली आणि त्या ठिकाणी निवांत झोपला झाडाखाली. सायंकाळी मावशीपाशी शेळ्या घेऊन गेला. त्या ठिकाणी मावशीला म्हणलं की आज तर चांगल्या प्रकारे जगवल्या शेळ्या. मावशी त्याला ठीक आहे म्हणते,
हे घे तुला 100 रुपये वडापाव घेऊन ये आणि जाताना तुला बाकीचे पैसे देते. अमित वडापाव वगैरे घेऊन आला, जेवण केलं, झोपी गेला. दुसऱ्या दिवशी शेळ्या घेऊन गेला. आता दुसऱ्या दिवशी पण त्याचं तसंच मन करतं, त्यामुळे हा अमित मोबाईल काढतो, व्हिडिओ बघून तसंच काम करतो. पण यावेळेला एका महिलेने बघितलं. त्यावेळेला ती बघते की हा पोरगा काय करतोय, अरे हा तर त्या सुनेत्राच्या बहिणीचा पोरगा आहे आणि हा असे कृत्य करतोय. त्यावेळेला ती तिथून निघाली आणि डायरेक्ट सुनेत्रापाशी गेली. तिला म्हणते की हो, तुझ्या पोराने असं केलं शेळीसोबत, त्याला नीट समजावून सांग. हे असं कुठं पण काय पण करणं ठीक नाही. उघड्यावर सगळं करतोय आणि ते पण कोणासोबत करतोय ते तर बघ. त्यावेळेला ती सुनेत्रा त्या महिलेला म्हणते की तू माझ्या पोरावरती काय पण शक घेऊ नको, त्याच्याबद्दल काय वाईट बोलू नको. मला माहिती आहे तो पोरगा इथं आलेला तुला बघवत नाही, त्यामुळे तू अशी बोलते. तिलाच जापून लावते माघारी. पण हिच्या मनामध्ये एक शंका आलीच होती, कारण हा पोरगा जो आहे त्याच्या बापासोबत भरपूर दिवस झालं भांडण करत होता की याचं लग्न लावून द्या. ज्या वेळेला सुनेत्राच्या मनामध्ये असं येतं त्यावेळेला म्हणते की उद्या याच्यासोबत. ज्या वेळेला सुनेत्राच्या मनामध्ये अशी शंका येते त्यावेळेला ते विचार करते की जाऊ दे याला, उद्या मी पाठीमागून जाऊन बघते. हा जो अमित आहे घरी आला, मावशीशी बोलतो, शेळ्या बांधतो, पण मावशी आता याच्याकडे वेगळ्या नजरेने बघत होती. ही जी सुनेत्रा होती ही आपली खाटावरती झोपायची, अमित खाली हातरून टाकून झोपायचा. पण आज सुनेत्राला झोप काय लागली नाही भीतीने. सकाळ होण्याची वाट बघते. सकाळी ती झोपते, थोडी वेळ स्वयंपाक वगैरे बनवते आणि या अमितला देते. अमित शेळ्या घेऊन जातो. आता ही त्याच्या मागं जाते. त्या ठिकाणी गेल्यानंतर ती बघते दुपारचे 1-1:30 वाजता हा अमित झाडापाशी एका शेळीला घेऊन येतो आणि तिच्यासोबत ते वाईट काम करायला लागतो. आता त्याच वेळेला ही सुनेत्रा त्या ठिकाणी उभी राहते त्याच्या पुढे जाऊन आणि म्हणते की तू काय करतोय, अरे मला सांगितलं असतं तर मी याच्यावरती काहीतरी पर्याय केला असता, पण तू हे जे केलंय ते खूप वाईट आहे. याच्याबद्दल मी तुला कधीच माफ करणार नाही. मावशीचं असं बोलणं ऐकून अमित घाबरतो आणि शेळ्या घेऊन पटकन घरी जातो. मावशी तिथं बसलेली होती. त्यावेळेला तो म्हणतो की माझ्याकडून चुकून झालं, पुन्हा नाही होणार असं. मित्रांनो, आता हे सगळं घडल्यानंतर ती जी सुनेत्रा होती तिच्या मनामध्ये विचार करत होती की ज्या वेळेला अमित असं म्हणतो त्यावेळेला सुनेत्रा म्हणते की ठीक आहे रे, पण तू आता एक काम कर ना, शेळीसोबत करण्यापेक्षा माझ्यासोबतच कर. ज्या वेळेला मावशी असं बोलते त्यावेळेला हा अमित अवाक होतो. त्यावेळेला ती सुनेत्रा म्हणते की आता काय सांगून उपयोग आहे तुला, एवढे वर्ष झालं माझा पती गेलाय तेव्हापासून मी कधीच कोणासोबत संबंध केले नाहीत. तुला तर माहिती आहे मी किती पतिव्रता होते, पण त्याच्यातून मला काय मिळालं, काहीच नाही. मी आजपर्यंत सिंगल आहे नंतर, आणि माझ्याही काहीतरी इच्छा आहेत, आकांक्षा आहेत. ज्या वेळेला सुनेत्रा अशी म्हणते त्यावेळेला या अमितला राहवत नाही. तो पटकन तिच्या शरीरावरती तुटून पडतो. त्या ठिकाणी तो तिच्यासोबत संबंध बनवतो आणि तोपर्यंत बनवतो जोपर्यंत त्याचं मन भरत नाही. ज्या वेळेला या अमितचं मन भरतं त्यावेळेला तो तिथून उठून खाली आपल्या हातरुणावरती जाऊन झोपतो. परत अर्ध्या 1 तासांना पुन्हा तेच करतो. आता या दोघांचा असा सिलसिला चालू झाला होता. आता भरपूर दिवस झालं अमित आला नाही, म्हणून त्याची आई फोन लावते त्याला. अमित म्हणतो की ठीक आहे मी येतो आज उद्या करत त्याला 10 ते 15 दिवस झालं इथंच होता. आता दुसरीकडे अमितच्या घरी त्याच्या घरची कामं लटकली होती. अमित जो होता रानामध्ये थोडीफार मदत करू लागायचा, त्याच्यामुळे त्याची वाट बघत बसली होती त्याची आई. अमित काय येई नाही म्हणून आई त्याची एक दिवशी त्याच्या बापासोबत या सुनेत्राच्या घरी पोहोच झाली. सायंकाळचे 7 वाजता पोहोचलेली होती. अमित नेमका शेरडं सोडून आलेला होता. घरात आल्यानंतर बघतो त्याची मावशी आत्ताच आंघोळ करून आलेले. तिच्या शरीराकडे बघून याला राहवत नाही. घराचा दरवाजा तसाच उघडा सोडून हा तिच्यापाशी जाऊन तिच्या शरीराशी खेळू लागतो. पण अचानक सुनेत्राची बहीण त्या ठिकाणी आली. त्याचा भाऊजी पण होता त्या ठिकाणी, म्हणजेच त्या अमितचे आई बाप. आता या दोघांना अशा अवस्थेत बघून या दोघांचा पारा चढतो. त्या ठिकाणी ते दोघं या अमितला ओढतात आणि त्याला मारहाण करू लागतात. आता या सुनेत्राची बहीण अमितची आई त्या सुनेत्राला पण शिव्या देत होती. म्हणून तर माझा पोरगा एवढे दिवस तुझ्यापाशी राहिला काय, तर अशा प्रकारचे तुझे चाळे चालू आहेत काय, म्हणून तिलाही मारहाण चालू केली. त्यावेळेला अमितला हे सहन झालं नाही. अमितने त्या ठिकाणी पडलेला एक रॉड उचलला आणि त्याच्या आईच्या डोक्यामध्ये मारला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आई पडली, धाराशायी झाली. तिच्या डोक्यातून रक्त येत होतं. रक्त बघून तिच्या बापाने त्याला उचलायचा प्रयत्न केला, त्यालाही मारलं. आता दोघं वयस्कर होते. या दोघांना गंभीर जखम झाली. जखम झाल्यानंतर यांना दवाखान्यात घेऊन गेले, पण उशीर झालेला होता. अमितला आता वाटलं की मी तर संपलो. पोलिसांना बोलवलं डॉक्टरांनी. ज्या वेळेला पोलीस त्या ठिकाणी आले बघितलं तर हे दोघं वयस्कर व्यक्ती होते, त्यांचा पोरगा तिथंच होता. आता पोलिसांनी चौकशी चालू केली. आता अमितला खरं बोलण्याशिवाय काय पर्याय नव्हता. या अमितने घडलेली पूर्ण घटना त्यांना सांगितली. आता पोलिसही हैराण होते. पोलिसांनी
या अमितवरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. सुनेत्रालाही ताब्यात घेतलं. तिच्यावरती ही चांगली कलमं लावलीत. पुढे चालून या दोघांवरती कारवाई होईलच. पण मला सांगा, या दोघांनी जे केलं ते बरोबर आहे का चुकीचं आहे? हे असं नातं कलंकित करणारी घटना खूप कमी वेळा ऐकायला भेटते, पण ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला आपण विचलित होतो. आता तुम्हाला विचलित करावं याच्यासाठी मी ही घटना सांगितलेली नाही, तर समाजामध्ये जे काय चाललंय तो विषय मी तुमच्यासमोर मांडला मित्रांनो. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.